तर काही गोष्टींचं भाग्य लागतंय आणि आपल्या पाठीशी आशीर्वाद लागतो। बरेच जण म्हणतात मला की भैया तुम्ही ह्या गोष्टी हातीशी घेतलात हे शक्य आहे का? मी त्यांना आवर्जून सांगत असतो, भाग्य आणि आशीर्वाद याचं दुसरं नाव जर काय असेल ते आहे संभाजी। आशिषजी, या जिल्ह्यामध्ये खूप दिग्गज नेत्यांचा जन्म झाला। सन्माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले, 40 वर्ष त्यांच्याकडे अनेक खात्याचे मंत्री राहिले। सन्माननीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले, अनेक खाते त्यांच्याकडे राहिले, 40 वर्षाची सत्ता राहिली। सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, सोनोने साहेब, म्हणजे 40 वर्ष यांच्याकडे सत्ता केंद्र त्यांच्या हातामध्ये राहिलं। पण जिल्ह्याने अशी जी भाग्य कशाला म्हणतात, आशीर्वाद कशाला म्हणतात, पण जिल्ह्याने त्यांच्याकडे सत्ता केंद्र राहिलं, पण जिल्ह्याचं ह्या सर्वांचं प्रेम, जिल्ह्याचं प्रेम जर कुणावर राहिलं त्याचं नाव आहे संभाजी पाटील निलंगेकर। विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांची स्वतःची महानगरपालिका ही तिथल्या जनतेने त्यांच्या हातामध्ये एक हाती कधीच दिली नाही। नगरसेवक दिले तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा दिला। जिल्हा परिषद राज्याचे मुख्यमंत्री असताना एक हाती सत्ता कधी त्यांच्या ताब्यामध्ये दिली नाही। 3 काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते, कधी एवढी सत्ता दिली नाही। पण जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना आणि जबाबदारी ज्यावेळेस माझ्याकडे दिली तर लातूर जिल्ह्याने एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी संभाजी पाटील यांच्या ताब्यामध्ये लातूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी दिली। ह्याला भाग्य लागतंय, ह्याला सत्ता लागत नाही, ह्याला भाग्य लागतंय, त्याला आशीर्वाद लागतोय। आणि माझ्या पाठीशी जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो प्रभू निळकंठेश्वराचा आशीर्वाद होता, त्याच्यामुळे हे करू शकलं। आशिषजी यांनी मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलं। मंदिराचा आशीर्वाद काय असतो ह्याचं उदाहरण मी आपल्याला देतो। इथं बसलेले सर्व या नगरीतले मंडळी आहेत। एक 2000 म्हणजे आपल्या 17-18 एक प्रसंग सांगतो। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा आपल्या जिल्ह्यामध्ये होता। मुक्कामाला माननीय फडणवीस साहेब निलंग्यात होते। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर इथून 11 वाजता निघणार। हेलिकॉप्टर शहराच्या मध्यभागी थांबलं होतं। हेलिकॉप्टरला पाहायला किमान 4-5 हजार लोक, हेलिकॉप्टरला पाहायला लहान लहान लेकरं, महिला, वयोवृद्ध सर्वजण 5000पेक्षा अधिक लोकसंख्या हेलिकॉप्टर पाहायला तिथं आली होती। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे 8-9 जण बसले। हेलिकॉप्टर उडालं, 200 फुटावर हेलिकॉप्टर गेलं आणि तसंच हेलिकॉप्टर खाली तिथं डीपीच्या समोर जी इलेक्ट्रिसिटीची डीपी असती त्याच्यावर तिथं हेलिकॉप्टर आदळलं। चकनाचूर झाला, हेलिकॉप्टरचा स्फोट झाला। हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री कसे असतील, काय असतील, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न। त्यांना बाहेर काढलं, त्यांच्या सोबत 8 जणांना बाहेर काढलं। जेवढे जण मध्ये होते पायलट सहित बाहेर निघाले। कुणाच्या केसाला देखील धक्का त्या ऍक्सिडेंट मध्ये लागला नाही। हेलिकॉप्टर चकनाचूर झाला। घरी घेऊन आले। आपल्या घरी आल्यानंतर एकाने सांगितलं, साहेब तुमची पुण्याई, तुमच्या पुण्याईमुळे तुमच्या केसाला धक्का नाही लागला।
तुमच्या पुण्याईमुळं सोबत असणाऱ्या लोकांच्याही केसाला धक्का नाही लागला. पण तिथं एक संत माणूस होता. त्या संत माणसाने सांगितलं, तुमच्या पुण्याई सोबत निळकंठेश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी होता, म्हणून तुमच्या नाही, तुमच्या सोबत 8 लोक होते, त्यांच्याही केसाला धक्का नाही लागला. पण तिथं पाहणारे 5000 लोक होते, त्या लेकरांच्या केसाला देखील धक्का लागला नाही. ही ताकद या निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आहे, महादेवाच्या शक्तीमध्ये आहे, महादेवाच्या भक्तीमध्ये आहे. मला जसं कळतंय ना, मला जसं कळतंय, मी लहान होतो, माझी पणजी, इथं वयोवृद्ध लोक असतील त्यांना माहिती आहे, माझी पणजी निलंगेकर साहेबांची आई आम्हाला इथं मंदिरात घेऊन यायचे. शनिवारी दापकेतले आम्ही इथं लहान लहान असताना इथं मारुती रायाच्या तिथं दिवा लावायला आम्हाला घेऊन यायचं. आमचं बालपण ह्याच मंदिराच्या परिसरामध्ये इथं बसलेले सगळे मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे. ह्या मंदिराची सेवा करण्याचं काम आमचं आहे, मंदिराची सेवा करण्याचं काम आमचं आहे. शिव्या देण्याचं काम कुणाचं असेल? हत्ती चले अपने रस्ते दत्ता सर, कुत्ते भोके अपने इस पे, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमचं काम करत राहणार. ह्याला भाग्य लागतंय. तुम्ही आमदार होणं हे फार मोठी गोष्ट नाहीये, पण ह्या मंदिराची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, असं माझ्यासारखा कार्यकर्ता समजतोय. आज माझे पणजी असतील, माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आज ते नाहीयेत, पण ज्यावेळेस त्यांनी हा दिवस बघत असतील, त्यांनी म्हणत असतील, नक्की आमचं कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे की किमान आमच्या नातवाला पंतवाला या मंदिराचं काम करण्याची संधी मिळाली आहे. हे त्यांनी देखील तिथं बसून त्यांना आनंद होत असेल. ह्याला सेवा म्हणून आम्ही घेतो. आणि आशिषजी, तुम्ही तुमच्याकडे बघत असताना अनेक जण म्हणतात, आशिषजी म्हणजे मुंबईचे नेते आहात, मुंबईतले नेते आहात, पण आशिषजी मुंबईतले नाही आहेत. हे ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क असलेला, त्यांचा जन्म, त्यांचं मूळ गाव हे कोकणातले, ते कोकणातले, ते ग्रामीण भागाशी त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नाशी निगडीत असलेला विषय आज ग्रामीण कोकणामध्ये गेल्यानंतर ताईंना देखील माहिती आहे. अशाच प्रकारचं एक महादेव मंदिर आहे, त्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी त्याचं काम त्यांनी त्यांच्या हातावर करत आहेत. ज्या पद्धतीने आशिषजी आपण कोकणातल्या मंदिराकडे पाहिलेलं आहे, आपण सांगितलं ताईकड तुळजाभवानी मंदिराचं काम देखील, आज हे तुळजाभवानी मंदिराचं काम आशिषजींच्याच हातावर त्या ठिकाणी ताई त्या ठिकाणी करत आहेत. म्हणजे आज आपल्या भागामध्ये ह्या सर्व मंदिरांना पुनर्जीवित करणं, बारवांना पुनर्जीवित करणं. मी एका बैठकीला होतो आशिषजी, एक अधिकारी, मी वेळ घेतो 2 मिनिटं, एक मोठा अधिकारी तिथं म्हटला, आशिषजींनी सांगितलं बारवांना पुनर्जीवित करा. त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं बारव हे नाही पुनर्जीवित, त्याचा अर्थ काय? आशिषजी म्हटले, अहो ती संस्कृती आहे. एवढ्या तो मोठा अधिकारी होता, पण त्या अधिकाऱ्याला गप्प बसवलं आणि बारवांना पुनर्जीवित करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला लावलं. ही धमक ह्या एखाद्या नेतृत्वामध्ये असते. आज आपण पाहतो, त्यांच्याकडे बघत असताना आज क्रिकेट टीमचं चाललंय. मी येत असताना सतत, खरं तर आशिषजी तुमचं मनापासून अभिनंदन. महिला क्रिकेट टीम तुम्ही तिथं असल्यामुळं त्या ह्याच्यामध्ये महिला क्रिकेट टीमनी देखील आज जो विक्रम त्या ठिकाणी केलाय, वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलाय. आज जे काही क्रिकेट मॅचेस चालतात त्याचे ते प्रमुख आहेत आपले महाराष्ट्राचे, माहिती आहेत का? म्हणजे एकीकडे क्रीडा, एकीकडे संस्कृती, आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकीकडे मुंबईसारखं संवेदनशील भाग, त्या भागामध्ये देखील त्यांनी नेतृत्व करतात. आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. मी राजकीय ह्याच्यामध्ये जात नाही किंवा हे व्यासपीठ देखील नाहीये, पण आशिषजी मी आज आपल्याकडं, आम्हाला सेवा करायची, इथं सर्वजण असणारे सर्व सेवेकरी मंडळी आहेत. आमची अपेक्षा आपल्याकडनं 12 कोटी रुपये ह्या भागासाठी आलेले आहेत. कुणी ह्याच्यासाठी भविष्यात किती निधी लागो, मी आशीर्वाद सांगितलाय किती महत्वाचा आहे इथला. त्यामुळे इथला आशीर्वाद
हा एकदम महत्त्वाचा आहे, आपण देखील घ्यावं. आणि आशीर्वाद देत असताना इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ज्या भावना आहेत, इथं आमच्या आचार्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो, अशी जी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर निलंगेकरांना विसरू नका, एवढी देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. नाहीतर आम्ही भोळे लोक आहोत मराठवाड्याचे, आशीर्वाद देतो सोडून जातो. निश्चितपणे या भागाला, या मंदिरासाठी, बारोआसाठी लागल तेवढा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का हो? आणि मी आपल्याला सांगतो, हे मंदिर, हे देवस्थान, किमान माझी विनंती आहे, सगळ्या राजकीय मंडळींना विनंती आहे, कृपया करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका. या मंदिराच्या कामामध्ये कोणतंच राजकारण आणू नका. महिन्याभरामध्ये 10-15 दिवसावर निवडणुका तोंडावर आहेत. त्याच्यामध्ये जे राजकारण करायचे करू. निलंगा नगरपालिका, निलंगा तालुका तर सोडा, पण लातूर जिल्ह्यामध्ये पण येऊन भगवा फडकून दाखवणारे हा संभाजी पाटील, हे देखील मी आपल्याला सांगतो. आमचं गाव तर सोडा हो, ही धमक आहे आपल्या गावामध्ये. पण आशिषजी, शेवटी इथे एवढीच अपेक्षा आहे सर्वांची, या भागासाठी आपण भरभरून द्या. हे इथं महिला सगळ्या बसल्यात, हे सेवेकरी आहेत, या सर्वांच्या अपेक्षा, सर्व पुरुष मंडळींची अपेक्षा, या सेवेकऱ्यांची अपेक्षा, या निळकंठेश्वरा मंदिरासाठी जे काम आता आपण हाती घेतले, हे पूर्ण काम त्या ठिकाणी व्हावं. आणि आपले लेकरं, पुढचे पिढी ना पिढी, जसं भविष्यात 1000 वर्षापूर्वी जे मंदिर त्यांनी बनवलं होतं, तशाच प्रकारचं मंदिर आपल्या लेकरांना बघायला मिळावं, एवढीच अपेक्षा सर्वांच्या वतीने करतो. आणि अशी जी आपण वेळातला वेळ काढू, भाग्य परत कशाला म्हणतात, परत मी सांगतो, भाग्य 6 तारीख ठरली होती, 6 ची 4 तारीख झाली, 4 ची 3 तारीख झाली, असा शुभ दिवस आपल्याला भेटला. कुणी आम्ही ठरवलं नव्हतं, हे निळकंठेश्वरांनी ठरवलं होतं. काम करायचंय तर आजच याच दिवशी करा. आम्ही 6 सांगितली, तुम्ही 4 सांगितली, पण 3 आपला पण वेळेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदललं आणि ते सोमवार आणि प्रदोष आम्हाला भेटला. हे निळकंठेश्वराचा आशीर्वाद मानायला पाहिजे. आपले या निलंगा नगरीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण वेळ दिलात, आणि मी तमाम निलंगेकरांना इथं उपस्थित असले आणि आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो, माझी जबाबदारी या निलंगा नगरीची सेवा करण्याची. जोपर्यंत मला ह्या गावानी, आपण सर्वांनी जे दिलंय, भरभरून आपण आशीर्वाद दिलेला आहे, माझ्या श्वासाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी कायम आपल्या लेकरांपर्यंत सगळ्यांची सेवा करत राहील. हा शब्द निलकंठेश्वराच्या साक्षीने मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.